सिनेमातील गुपचुप गुपचुप गाणं आणि या प्रसिद्ध गाण्यातील 90चा काळ गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनी भारतात परतली आणि आता तिने थेट 2025च्या महाकुंभमेळ्यात संन्यास घेतलाय। एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणात आरोपी झाली होती आणि आता तिने संन्यास घेत ती किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर झाली आहे। त्यामुळे ममता कुलकर्णी ते श्री यामाई ममता नंदगिरी हा प्रवास कसा झाला तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतायत महाराष्ट्र कट्टा। सर्वसाधारण मराठी ब्राह्मण कुटुंबातून येणारी ममता कुलकर्णी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल होती। हिंदी चित्रपट सृष्टीतील 1990चा काळ तिने गाजवला होता। वक्त हमारा है, क्रांतिवीर, करण अर्जुन, सबसे बड़ा खिलाडी, आंदोलन, बाजी, चायना गेट आणि छुपा रुस्तम या यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये ती दिसली होती। आशिक आवारा सिनेमातील तिच्या अभिनयाने तिला लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे। राकेश रोशन दिग्दर्शित ब्लॉकबस्टर करण अर्जुन मध्ये ममता कुलकर्णी सलमान खान सोबत काम करताना दिसली, ज्यानंतर ती मोठ्या प्रसिद्धीस होतात आली। मात्र कभी तुम कभी हम या चित्रपटात दिसल्यानंतर तिने चित्रपट सृष्टी सोडली। असं म्हटलं जातं, जेव्हा दिग्दर्शकाने ममताला सिनेमामधून वगळलं होतं तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन तिला चित्रपटात घेण्यासाठी धमकी दिली होती, ज्यामुळे दिग्दर्शकाला आता त्या चित्रपटात तिला घेण्यास भाग पाडण्यात आलं होतं। मात्र चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही, पण चित्रपटातील उर्मिला मातोंडकरचं छम्मा छम्मा हे गाणं खूप लोकप्रिय झालं आणि ममता असूनही उर्मिलाला लोकप्रियता मिळाली। यामुळे ममता प्रचंड संतापली आणि तिने दिग्दर्शकाला अपयशासाठी जबाबदार धरलं। त्याच्या इच्छा पूर्ण न केल्याबद्दल तिचा स्क्रीन टाइम कमी केल्याचा आरोप तिने केला आणि ही घटना ममतावरच उलटली। त्यानंतर तिला कोणीही मोठे प्रोजेक्ट दिले नाही। चित्रपट सृष्टी सोडल्यानंतर ममता फारशी चर्चेत नव्हती। मात्र 12 एप्रिल 2016 रोजी मुंबई गुन्हे शाखेने ममता आणि तिचा जोडीदार विकी गोस्वामी विरुद्ध 2000 कोटी रुपयांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा खटला दाखल केला आणि त्यांना NDPS कायद्याअंतर्गत फरार गुन्हेगार म्हणून घोषित केलं। त्यावेळी केनियातील मोम्बासामध्ये ती राहत होती। न्यायालयाने तिचे बँक खाते आणि मुंबईतील बँकांमधील 3 FD गोठवण्याचे आदेश दिले। पोलिसांनी तिचे मुंबईतील 2 फ्लॅट देखील सील केले। दरम्यान ममता कुलकर्णी ही 2012 मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी ती भारतात परत आली अशा चर्चा होत्या। ममता कुलकर्णी 25 वर्षानंतर मागच्या वर्षी मुंबईत परतली। याबद्दलची माहिती तिने इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे दिली। 25 वर्षानंतर ममता कुलकर्णी अचानक भारतात का आली असा सवाल अनेकांना पडला होता। मात्र हळूहळू तो विषय मागे पडला आणि अशातच आता ममता कुलकर्णीने यंदाच्या महाकुंभमेळ्यात संन्यास घेतलाय। ममताला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं गेलंय, ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादरपोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे। तसंच ममता कुलकर्णीला आजपासून नवीन नाव दिलंय। ममता कुलकर्णी आता श्री यामाई माता नंदगिरी नावाने ओळखली जाईल। जुना आखाड्यातील आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिल्याचं सांगण्यात येतंय। संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तर अभिनेत्री ते संन्यासी असा प्रवास करणाऱ्या ममताचा आजवरचा जीवन प्रवास अतिशय अनोखा राहिलाय, ज्यामध्ये ती नेहमीच अनेकांना आश्चर्यचकित करत आली आहे। तर यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।